बरं जमतंय हा तुला, एवढं आपण फिरून आलो विमानात वगैरे. आता गेल्या काही दिवसामध्ये तू चालत होतीस ना म्हणून. हो. בשיר על השפתיים, באור בעיניים, בשיר על השפתיים. आता सतत ही गात राहिली ना मला झोप नाही मिळणार आहे. मग काय होईल तुझं? कानात बोळे घातले पाहिजेत माझ्या. जवळजवळ मला वाटतं 2.5 तासाचा रस्ता आहे, 2 तासाचा रस्ता आहे आणि मध्ये आता कॉफीला थांबू. एक तासाभरात कॉफी घेशील ना, हो. आणि काय खायला काहीतरी तिकडे घेऊया कॉस्को वगैरे. ते जाऊ ना आपण आता. नाझरेतच्या पण पुढे आहे, मुसलमान गाव आहे ते. कॉफीला उतरू तिकडे. आताच ठरवलं काय खायचंय, कॉफी बरोबर काय खायचंय, नाही तर तिकडे मग वेळ जातो. तिकडे रांगा पण जातात आणि लवकर संपू ना कॉफी तर आपल्याकडे फिरता पाहिजे. तिकडे दुकानं वगैरे पण आहेत ना. मला कॉफी बरोबर काही नको. प्रोत्साहन वगैरे खाणार नाहीस तो? नाही, आता हे वाटतील ना. अच्छा, म्हणजे फक्त फुकटचं काय? हा हो. हा, हो. तिकडे किती खात होती, हॉटेलमध्ये किती खात होती? ही गोष्ट वेगळी. फुकटचं मजा आली पण नाही, भरून भरून खाऊ. हो. ही मिळत नाही आपल्याला खायला आवरट. 3 वर्षांपूर्वी बघा, आम्ही बंगल्यासारख्या घरात राहत होतो. बंगला म्हणजे आपलं साधं 3 खोल्यांचं घर, मात्र पूर्णपणे स्वतंत्र, आणि त्याला जोडून एक भली मोठी बाग आणि त्यात लिंबाची, उसाची वगैरे झाडं. तुम्ही कदाचित पाहिलं असेल आमच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये. तेल अवीव सारख्या शहरात अशी जागा म्हणजे जरा मोठी गोष्ट, मात्र शहराच्या मध्यवर्ती भागापासून लांब असल्यामुळे आई तशी एकटी पडायची मी घराबाहेर गेलो की. आता आमची जागा साधी आणि लहान जरी असली तरी शहराच्या प्रमुख रस्त्यावर, आणि त्याचा सर्वात जास्त फायदा झाला असेल तर हे महिला मंडळ. आमच्या घरापासून चालत 5 मिनिटांवर. त्यामुळे तेव्हापासून आई स्वतंत्र झालीये. स्वातंत्र्य म्हणजे मानसिक स्वातंत्र्य, स्वयस्क मैत्रिणी, आणि घराबाहेर पडून काही करण्यासाठी कायम दिनचर्या, आणि दुधात साखर म्हणावी तर अशा 1.5 महिन्याने निघणाऱ्या त्यांच्या सहली. आता आईला जरा सांभाळण्यासाठी मला पण तिच्या बरोबर जावं लागतं. खरं म्हणजे मला सुरुवातीला वाटलं होतं की मला स्वतःला याचा फार कंटाळा येईल. इथे सगळ्या 80ला पोहोचलेल्या बया, मी काय करणार त्यात दिवसभर. मात्र दिवसभर आईसोबत फिरताना मी असा रुळेन याची मला कल्पना नव्हती. तसं बघितलं तर स्वतः आखलेल्या परदेशातील सहली मला जास्त आवडतात. मात्र या सहलीमध्ये एक वेगळीच मजा. काही ठरवायला नको, काही योजना आखायला नको. एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगतो आज. मला सुद्धा त्याचं आकलन नुकतंच आणि नकळत झालं. तुम्ही थोडी कल्पना करून बघा आता. तुमचे आई वडील लहानपणी शाळेत गेले असतील, सहलीला गेले असतील, मात्र त्याचं वर्णन आपल्या बहुतेकांना त्यांनी सांगितलं नसावं. किंबहुना त्यांना सुद्धा ते आता पुरेपूर आठवेनासे झाले असावे. पण समजा आपल्याला जर त्या काळात जाऊन त्यांच्यासोबत त्या वयातला अनुभव जोडीने घेता आला तर अगदी चित्रपटातील कथासूत्राप्रमाणे वाटते नाही का? तर मी माझ्या आईच्या बालपणातच वावरत आहे असा मला अनुभव तुझ्यासोबतच्या या सहलीमध्ये आता येऊ लागलाय. इथे बसू? तुला पाहिजे तिकडे बस. मला कॉफी घेतो मी. हा, ते दे. ते बरे मिळाले तिकडे आपल्याला, मी इथे घ्यायला नको. हा, हो. मी फक्त कॉफी घेऊन आलो. हो. Afuk Kalash Katan Blikets Filozofia. कॉफी घे. आता थंड प्यालीस. गरम आहे. बस अशी आरामात. हे काय चॉकलेटचं होतं ना, तर ते गाव आहे ना चरकेसी म्हणतात. चरकेसी जमात आहे, प्रदेश. मराठी कसे, महाराष्ट्रातले मराठी किंवा महाराष्ट्रीयन म्हणायला पाहिजे, मराठी भाषा आहे. मात्र महाराष्ट्र म्हणतो
प्रदेश आहे, राज्य आहे, तिथले ते महाराष्ट्रीयन. तसे चरकेसी हे मुसलमान आहेत, त्यांचं ते गाव आहे. मग आता मुसलमान पण इस्रायलमध्ये काही प्रकारचे आहेत. अरब मुसलमान आहेत. अरब म्हणजे काय? अरब ज्यू पण आहेत जे अरब देशातनं आले. आपण कसे महाराष्ट्रीयन ज्यू, तसे मोरोक्कोन आहे. आता ते अरब म्हणायला जरा लाजतात. मग आता त्या संस्कृतीतून आले, त्यांची गाणी वगैरे पण आहेत अरब भाषेमध्ये. तसे इस्रायलमधले मुसलमान जे आहेत ना, तर ते अरब मुसलमान पण आहेत. आणि खालचे ते वंजारी मुसलमान आहेत, काय म्हणतात त्याला, बेदुईन. आणि त्याच्याशिवाय द्रुझिम नाही, द्रुझिम मुसलमान नाही आहेत. नाही, द्रुझिम वेगळा धर्म आहे. अब्राम पासून जे अब्रामिक धर्म म्हणतात, अब्राम पासून निर्माण झाले ते 5 धर्म निर्माण झाले. ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान, बहाई आणि द्रुझिम असे 5 धर्म. तर ते द्रुझिम त्या धर्माचे, ते अरब आहेत, मात्र ते मुसलमान नाही. आणि आज आपण जाणार आहोत, ते मुसलमान आहेत, मला चरकेस आहे, ते अरब मुसलमान नाही. मग मी हे गोड नाही खाल्लंस तू? तुला ठेवलं. तर त्यांच्या प्रथा वगैरे पण वेगळ्या आहेत. त्यांच्या मला त्यांना नाच होणार आहे तिकडे. ते लग्न झाल्यानंतर नाचतात, मात्र स्पर्श नाही करत. मात्र मुसलमानामध्ये मला नाही वाटत नवरा नवरी नाचतात. इथे ह्या प्रकारच्या लोकांमध्ये ते नाचतात, मात्र स्पर्श नाही करत. לננתר, נשאר לי בורקסים, אתם רוצים? לא, תודה רבה, באמת תודה. אסתר, להזמין אותך לקפה עם סוכר? לא. אני רוצה שתזמין אותי, אני אגיד לך למה ארטיק, משהו, לא, אבל לא משהו כזה יש קטן. מסעדה בניו יורק שמסתובבת היא נסגרה, לא? לא, היא עוד עובדת. היו שניים, אחד כן. נסגר ואחד עדיין. וואלה. ושם אני רוצה שתזמין אותי, איך זה? היא כשרה? סגור? כשרה? לידי מה עם מרשה, אני צריכה לדעת, אני לא אוהבת שמדברים סתם באוויר. היא לוקחת אותי לסיבוב, זה בסדר? בסדר. מאוהבת באישה הזאת. אני ממש מאוהבת בה. אישה יקרה. ती बाहेरचं नाही घेत. लाडकी आहे हा? बाहेरचं नाही घेत. हा, ते धार्मिक आहे ना ती? רוצה, אל תערבבי אותי. קפה של 2 שקל, אני יזמין אותי למסעדה שמסתובבת, אני ועוד מסתובבת. לחנוכה, סביבון. חושבת त्या आईच्या शाळेची प्राध्यापिका आहे, अध्यापिका म्हणायला पाहिजे. ही लाडकी आहे ती, लाडकी विद्यार्थिनी आई माझी. कोला येते आहे. काय? कोला आहे. आता नको, ते जेवल्यानंतर मी घेईन. हो, डबा घेऊन ठेव. नाही, थंड नसेल, मी त्याच्याकडे घेईन. गाडीमध्ये मिळतो ना, त्याच्याकडे फ्रीज मध्ये असतो. घेऊन ठेव एखादं पाकिट. काय? बसमध्ये घालाय. बसमध्ये थंडी वाजते म्हणून घेते. हो. घालूनच चल आता. पैसे आहेत तुझ्याकडे? तिला बसमध्ये थंडी वाजत होती, मिळालं तिला, घेतो एवढे. तिला खरं म्हणजे ना, खरेदी पण करायची होती. मम्मी ते घातलंस ना तू? हा, हे काय करतेस? हे पण घेतलं. काय 2 काय करायचे मम्मी? पाहिजेत मला, तुझ्यासाठी. मला नकोय. सारख्या रंगाचे घेतले. तू ते खरोखर माझ्यासाठी घेतलंस? हो. मला विचारलं पण नाही, रंग काय काय नाही. घालायला काय तुझं आपण फिरायला आलोय का खरेदी करायला आलोय? आलो, दिसलं, घेतलं. महाराणी का तू, महाराणी. घे आता, हे पण घाल, वेफरचा पाकिट पण घालतात. तुला उचलायची सवय आहे ना, तुला सुटसुटीत हाताने आणलं मी, सगळं माझ्या पिशवीत घेतलं. तर तू हे बघ, काय? उशी. हा, उशी, गादी पण घे, पलंग पण घे इथेच. आपण पहिले आलो, हो वेळेवर येणार आहे. हो. आता पुढचा थांबा थेट त्या सर्कॅशियन गावामध्ये. सर्कॅशियन हा सुनी मुस्लिमांचा एक समाज जो जगातून नामशेष होत चालला आहे. त्यांचा उगम म्हणजे बघा नकाशामध्ये, काळ्या समुद्राच्या पूर्वेला रशिया आणि इराणमधला हा विभाग. 19व्या शतकात जेव्हा रशियन साम्राज्य होतं, तेव्हा त्यांनी या समाजाच्या लोकांची बेसुमार कत्तल केली आणि त्यांना त्या प्रदेशातून पळवून लावलं. उरलेल्यांपैकी बहुतेक टर्कीमध्ये स्थायिक झाले आणि थोडे सिरिया, जॉर्डन आणि इस्रायलमध्ये.
हे बघा आलं, या गावाचं नाव कफार कामा. आता इथे काही सांस्कृतिक नाच करून दाखवणार आहेत. त्याची गोष्ट अगदी मजेशीर आहे. मात्र त्यांचा नाच चालू व्हायच्या आधीच या महिला मंडळाच्या महिलांचा धांगडधिंगा चालू झाला. झाला त्यांचा नाच सुरू. आता हा नाच केवळ नमुन्या दाखल आहे. नमुना म्हणजे त्या मुलीला नाही म्हणालो मी, म्हणजे आहे ती नमुना, नाही असं नाही, पण सहसा हा नाच सणासुदीला मोठ्या घोळक्याने होतो. वयाला आलेल्या मुली आणि मुले असे समोरासमोर घोळक्यातून बाहेर येतात आणि नाचू लागतात. मोर आणि लांडोर कसं, अगदी तसं. स्पर्श नाही हा मात्र करत, नाहीतर आमचे मित्र यायचे इथे हात लावायला. खरं म्हणजे ही वधूवर परीक्षा. आजही यांची जोडी जुळवणी अशीच होते. मात्र जोडी जुळवण्याचे प्राधान्य मुलीला असते. आई वडिलांना त्यामध्ये अडचण आणता येत नाही. आणि आता समजा मुलीच्या कुटुंबाने म्हणजे तिच्या आई वडिलांनी जर लग्नाला नकार दिला, तर मुलगा घोडा घेऊन मुलीच्या घराच्या दारात साकार होतो. संपूर्ण गाव गोळा होतं. मुलगी जर घराबाहेर आली आणि घोड्यावर चढली, तर मुलगा थेट तिला आपल्या घरी घेऊन जातो आणि लग्न करतो. आणि याला संपूर्ण गाव साक्ष असल्यामुळे कुटुंबियांना यात कोणतीही दखल घेता येत नाही. आपण बोलेपर्यंत पोरग जास्तच गरम झालेलं दिसतंय. बरं, लग्न झालं, वरात झाली, वधूचा गृहप्रवेश झाला. आता दुसरी गमतीची गोष्ट म्हणजे काय की लग्नानंतर वर्षभर सून आपल्या सासूशी थेट कधीच बोलत नाही. सासू आणि सुनेला एकमेकांना जे काही सांगायचं असेल किंवा बोलायचं असेल तर ते सर्व नवऱ्यामार्फत. म्हणजे असं, अहो ऐकता का जरा, सासूबाईंना विचाराल का, पिठल्याचं पाणी तयार आहे, त्यांना आवडतं ना, काढून देऊ का कोरड्यात. आता ही जुनी प्रथा आहे म्हणा त्यांची. आजकालच्या दिवसांमध्ये ती काही प्रचलित नाही. मात्र अशा संस्कृतीला जुनाट आणि गावठी म्हणण्यापेक्षा मला त्यामागील हेतू फार पटला. सासू सून कितीही प्रेमळ असो, चार भिंतींमध्ये दोन माणसे म्हणजे त्यांच्यामध्ये वाद व्हायला वेळ लागत नाही. अतिपरिचयात अवज्ञा. आणि त्या काळी बायका घराबाहेर पडत नसत, म्हणजे आणखीन वांदे. म्हणजेच या प्रथेमुळे सासू सुनांमध्ये त्या काळी निदान वर्षभर तरी वाद उद्भवत नसावेत. थोड्याफार अशा प्रकारची प्रथा माझ्या मते पूर्वी भारतामध्ये पण असावी. निदान हिंदी चित्रपटांमध्ये मी ती पाहिलेली आहे. सून सासऱ्याला काही सांगायचं असेल तर ते ती सासू मार्फत सांगते. आता त्याच्या मागचा हेतू काय होता नेमका ते मला माहित नाही हो. अतिपरिचयात अवज्ञा नको का अतिपरिचय नको सासऱ्याबरोबर. तिथून पुढे आम्ही गाव फिरायला बाहेर पडलो. इथे घरांना जुन्या काळातल्या दगडी तटबंदी दिसत आहेत. आता इस्रायलमध्ये एक चुकीचा समज आहे. अनेक जण असं म्हणतात की या सर्कॅशियन लोकांना इस्रायलने आश्रय दिला. तर तसं काही नाहीये. आश्रयाची व्याख्या वेगळी. आश्रय माणूस केव्हा देतो, जेव्हा एखादा देश कायदा बाजूला करून दुसऱ्या देशातली माणसे आपल्या देशात घेतो आणि त्यांना वसवण्यासाठी त्यांच्या किमान राहणीमानाची जबाबदारी उचलतो, तेव्हा तो देश त्यांना आश्रय देतो असे म्हणतात. आणि हे सर्कॅशियन तर इथे इस्रायल देशाच्या स्थापनेआधी किती वर्षांपूर्वी स्थायिक झालेले आहेत. जेव्हा रशियन साम्राज्याने या लोकांची हकालपट्टी केली, तेव्हा आजचे टर्की म्हणजे तेव्हाचे जे ऑटोमन साम्राज्य होते ना, त्यांनी यांच्या लढवय्येपणाचा फायदा घेऊन साम्राज्याच्या वेशीवर ठिकठिकाणी जिथे जिथे लढाया होत असतील तिथे तिथे त्यांना वसवले. आणि इस्रायलच्या पूर्वी इंग्रज आणि इंग्रजांच्या पूर्वी इथे ऑटोमन साम्राज्य होते, तर त्यापैकी काहींना त्यांनी इथे वसवले. आणि म्हणूनच त्यांच्या घरांना अशा दगडी तटबंदी. अरे इथे पण आहे डेफिब्रिलेटर. आता मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये हे नाक्या नाक्यावर असतील हो, पण गावासारख्या दूर ठिकाणी नसतील म्हणून त्यांच्यासाठी हे सांगतो. कुणाला हृदयविकाराचा झटका आला की यातून पेटी काढायची असते आणि त्यामध्ये ते शॉक देण्यासारखं यंत्र असतं. ती पेटी उघडल्यावर त्यातून आपोआप आवाज येतो आणि पेटी उघडणाऱ्याच्या भाषेमध्ये नेमकं काय करायचं ते सांगितलं जातं. आता हे गाव सोडता सोडता इथल्या लोकांची एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगून जातो. हे सर्कॅशियन लोक म्हणजे सुनी मुसलमान. मात्र इस्रायली सैन्यामध्ये भरती होण्याच्या संख्येमध्ये जर सरासरी आखली तर यांची सैन्यात भरती होण्याची सरासरी ज्यू लोकांपेक्षाही जास्त आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्यापैकी ज्या मुली आहेत त्या निव्वळ सैन्यामध्ये जातात असे नाही, तर प्रत्यक्ष लढाईमध्ये पुढाकार घेतात.
महिला आणि जातीने मुस्लिम असून सैन्यात प्रत्यक्ष पुढाकार घेणाऱ्या मुस्लिम महिला इस्रायल शिवाय जगात फक्त इतर आणखीन एकाच देशात आहेत. निदान आजच्या तारखेला 7 ऑक्टोबर नंतर झालेल्या युद्धात येथील 14 सैनिक युद्धात बळी पडले. सरासरीचा विषय निघाला असेल तर सैन्यामध्ये जाणारे ज्यू 3ऱ्या क्रमांकावर, 2ऱ्या क्रमांकावर हे सर्केशियन ज्यांच्या गावातून आपण आता नुकतेच बाहेर पडलो, आणि सरासरीमध्ये सैन्यामध्ये जाणारे सर्वात वरचढ म्हटले तर ते ड्रूज. आम्ही आता त्यांच्याच गावाला चाललो आहोत. मात्र ड्रूज जरी अरब असले तरी ते मुसलमान नाहीत. ड्रूज हा एक वेगळा धर्म आहे. मी एवढं मनापासून सांगत आहे आणि हा बघा कसा झोपलाय घोड्यासारखा. अब्राहम पासून जे 5 धर्म निर्माण झाले म्हणजे ज्यू, ख्रिश्चन, मुसलमान, बहाई आणि आणखीन एक धर्म म्हणजे हा ड्रूज. आता परत काय घ्यायचं असेल तर तुला घे, माझ्यासाठी घेऊ नको काय, कळलं का? बरोबर. वाटेमध्ये आमच्या बसने पुन्हा एकदा थांबा घेतला, मगासच्याच माझ्या आवडीच्या ठिकाणी. माझं आवडीचं ठिकाणाचा अर्थ गेले 3 तास मी कॉफी विना तहानलेला आहे नाही का. आईला पण भूक लागली आहे. सकाळपासून चरत असल्यामुळे रीतसर जेवण झालं नाही. आई शोधत आहे तिला काय आवडतं ते. तिची आवड पहिली, मला काय काही पण चालतं, सोबतीला कॉफी असावी म्हणजे झालं. पण आईचं नेमकं काय ते ठरेना. बघितलं तुम्ही, म्हणून मी सकाळी निघतानाच तिला बसमध्ये सांगत होतो, दुपारी तुला काय खायचं आहे ते आताच ठरव, आता इथे वेळ निघत चालला. मग त्यावर रामबाण आणि स्वस्त उपाय म्हणजे इथल्या सुपरमार्केटमध्ये शिरलो. बेकरीचे ताजे गरम पदार्थ म्हणजे उपाशी पोटाला हमखास वसुली. आमचं पण असं आहे ना, घरून निघताना नेहमी म्हणतो आज जाऊ तिथे उपहारगृहामध्ये छानपैकी जेवू. मात्र दरवेळी इथे आल्यावर इथल्या किमती पाहून इथल्या इथेच गार होऊन जातो. आता कुठे ऊब आली कॉफीवालीला पाहून, म्हणजे कॉफी मिळणार हे पाहून. काय गं, माझ्यासाठी थांबली पण नाही, एकदम भूक लागली का तुला? इथे आता घेतलं असतं 1/3 मध्ये 2 पिशव्या भरून आलं खाणं. मम्मी 3 मिनिटात, मम्मी काय पटकन जाऊन घेतलंस पण? चालेल. Ma, Instagram? Yeah, he's the Israeli boy. Ben kama ata? He's 15 years old, and ואתה גר פה ביוקנעם? לא, אני מהדרום, מאיפה? מאשכול. מאשכול. יפי. יש עוד חבר, מלא חברים. מלא חברים. מאוד אוהבים שם. 15-16 वर्षाची मुलं आहेत, ते मला स्वतःहून विचारतात फोटोमध्ये येऊ का आम्ही फोटोमध्ये. त्यांना माहित नाही आहे मी ब्लॉगर वगैरे आहे, असं काही नाही. वाटतं असं त्यांना, खरोखर म्हणजे काय. गोंधळलो मी पूर्णपणे हो. हे मला अपेक्षित नव्हतं त्या मुलांना कॅमेरात यायचं होतं ते. आता त्यांच्याबरोबर मी बोलतो हिब्रू भाषेत. आता भाषांतर करून मराठीत तुम्हाला सांगितलं तर मी काय बोलतो ते त्यांना कळलं नसतं. झालं, इथून 5 मिनिटावरच ते ड्रूज लोकांचं गाव आहे. या ड्रूज लोकांवर मी पुन्हा कधीतरी एक खास व्हिडिओ बनवेन, कारण आजच्या सहलीचा खरा हा मुख्य बेत नाही. ते काय झालं, ही सहल बायकांची, आणि बायकांनी खरेदी केली नाही तर त्यांचे प्राण अत्यव्यस्त होतात. सगळ्या बायका त्या अध्यापिकेकडे हट्ट करू लागल्या, ओ आम्ही घरून पैसे आणले आणि खर्च नाही केले काही, आम्हाला खरेदीला न्या, आम्हाला खरेदीला न्या. तर मग ती पण म्हणाली, चला इथे वाटेतच काय ते गाव आहे, तिथे काय ते त्यांचं खास जैतून तेल वगैरे मिळतं ते घ्या. तर ती तेलाची बाटली घेण्यासाठी बसमधील आरामदायक जागा सोडून पायपीट करत आम्ही इथे आलो आहोत. ठरवून आलेल्या दुकानात शिरताच माझ्या मनात दाट शंका आली. भल्या मोठ्या दुकानामध्ये वस्तूवर 20% सवलत लिहिली होती. दुकानदारीण आम्हाला म्हणते, तुम्ही मोठ्या संख्येच्या गटाने आला आहात म्हणून तुमच्यासाठी 20% सवलत लावली आहे. मला कळेना, म्हणजे आम्ही गेल्याबरोबर त्या सवलतीच्या पाट्या काढून टाकणार काय? आणि आम्ही सर्व दुकानात असताना बाहेरचे साधे गिराईक आले की त्यांना काय सांगणार, वस्तूंवर लिहिलेली सवलत त्यांच्यासाठी नाही म्हणून. मात्र पुढे माझा संशय आणखीन बळावला. बाईसाहेबांनी आम्हाला आतमध्ये रांगेने खुर्च्यांवर बसवून फुकटची कॉफी पाजली आणि मग एक छानपैकी भाषण दिले. किती घरात एकटी बाई होती ती, नवऱ्याने तिला सोडलं, मग तिने 5 मुलांना सांभाळून हा व्यवसाय उभारला आणि आज ती गावातल्या अनेक बायकांना रोजगार देते.
हे सगळं ऐकल्यावर महिला मंडळाच्या सर्व बायकांनी जोरदार टाळ्या हाणल्या आणि त्या टाळ्या ऐकून सावज बरोबर जाळ्यात आलेलं बाईसाहेबांना दिसलं आणि त्यांनी जाळं हळूहळू खेचायला सुरुवात केली. मग तिने काही सुकलेल्या पालापाचोळ्याच्या पुड्या काढल्या. म्हणते की याने यकृत एकदम साफ होऊन जातं. दुसऱ्या पुड्यात म्हणते की रात्री 1 चमचा घेतलं तर 3 महिन्यात 10 किलो वजन कमी होतं. तिसऱ्या पुढेने तर हद्द केली, म्हणते की ते कॅन्सरचं औषध. मला कळेना, एवढी हमखास औषधे बाईसाहेबांकडे असताना एवढे घाय मोकळून गळा फोडून पेन्शनही संपत आलेल्या बायकांसमोर आपण का बरं आपला मौल्यवान वेळ दौडावा. तुम्ही तर खरं लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क अशा ठिकाणी आपली छोटी छोटी कार्यालये उभारावीत. जगातल्या सगळ्या डॉक्टरांनी बाहेर रांग लावली असती नाही का. कॅन्सर, यकृत, फुफ्फुस. आता मला कळलं ती फुक्कटची कॉफी का आणि बाईसाहेबांनी भाषण देताना स्वतःच्या मागे इस्रायलचा एवढा मोठा झेंडा का लावला होता ते.